जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. डायनामो एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन शोधत आहे इयत्ता 1 ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी उत्साही महिला शिक्षिका. जर तुम्हाला मुलांशी इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने संवाद साधता येत असेल आणि शिकवण्याची आवड असेल तर ही संधी तुमच्यासाठीच. समाधानकारक मानधन देण्यात येईल. त्वरित संपर्क साधा 7020046690. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग. हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलं. सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4D मधील नगरसेवक अनंत ज्ञानेश्वर जाधव यांचे नगरसेवक पद पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. सन 2025-2026च्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून अनंत जाधव यांनी प्रभाग क्रमांक 4D मधून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धम्मपाल इंगळे मैदानात होते. याचिकाकर्त्यांचा आरोप आहे की अनंत जाधव यांनी निवडणूक नामनिर्देशन अर्ज भरताना स्वतःची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाणीवपूर्वक लपवली. त्यांच्यावर पूर्वी खुनासारखा गंभीर गुन्हा दाखल झाला होता. तसेच त्या प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेनंतर त्यांनी जवळपास 5 वर्षांचा कारावासही भोगल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. मात्र नामनिर्देशन अर्जातील संबंधित कॉलममध्ये त्यांनी लागू नाही असा उल्लेख करून ही माहिती दडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. जरी उच्च न्यायालयातील अपील प्रक्रियेत त्यांची शिक्षा रद्द झाली असली तरी उमेदवार म्हणून संपूर्ण माहिती जाहीर करणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. मतदारांना उमेदवाराची संपूर्ण पार्श्वभूमी समजणे आवश्यक असताना ही माहिती लपवून प्रभाग क्रमांक 4 मधील मतदारांची तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. ही संयुक्त याचिका पराभूत उमेदवार धम्मपाल इंगळे आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रभाग क्रमांक 4B चे उमेदवार सुशील बनपट्टे यांनी दाखल केली आहे. दरम्यान उच्च न्यायालयातील उन्हाळी सुट्ट्यांमुळे सध्या न्यायालयीन कामकाज बंद असून सुट्टीनंतर या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. नमस्कार, मी CA सुशील चंदू बंदपट्टे. यंदा 2025-26 मध्ये महापालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मी प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणूक लढवली होती आणि माझे सहकारी मित्र धम्मपाल इंगळे यांनी प्रभाग क्रमांक 4D मधून इलेक्शन लढवली होती अनंत ज्ञानेश्वर जाधव यांच्या विरोधात. तर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्टचा जो कायदा आहे त्याच्या आधारे ही पूर्ण निवडणूक घेतली जाते. त्यामध्ये नामनिर्देशन पत्र भरण्यासाठीची नामनिर्देशन पत्र भरत असताना आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी डिस्क्लोज करायला लागते, माहिती द्यावी लागते. सदरची माहिती अनंत ज्ञानेश्वर जाधव यांनी लपवली असून मतदारांची तसेच इलेक्शन कमिशनची सर्वांची फसवणूक केल्याप्रकरणी आम्ही सर्किट जे बेंच आहे कोल्हापूर येथे हायकोर्टाचं त्या हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. याचिकाकर्ते एक धम्मपाल इंगळे साहेब आणि याचिकाकर्ता 2 मी स्वतः सुशील बंदपट्टे यांच्या वतीनं हायकोर्टात ॲडव्होकेट अनंत वडगावकर हे कामकाज पाहत आहेत. धन्यवाद. वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका. जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग.